तुला आपण कुकर ठेवतोय तापायला, तुम्ही बघू शकता. हे बघा मी खिचडी बनवणार आहे, मस्त साधी सिंपल. त्याला लागणार शिद्दाणे, अशी कोथिंबीर, सगळं घेतले, तांदूळ, कोकणाचा तांदूळ आहे बघा, एकदम सिंपल. लसूण ठेचून घ्यायला लागले, तुम्हाला दाखवते मी. तर तापायला तेल दाखवते तुम्हाला, टाकते मी त्याच्यात. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेल टाकू शकता. मस्त खिचडी बनवणार आहे बघा मी, मस्त पैकी मध्ये बघू शकता. तापू द्या कुकर, बघू शकता. आधी जिरी मोहरी चांगली तडकू द्यायची बघा, बघू शकता. जिरी मोहरी टाकली थोडीशी. आता कढीपत्ता स्लो करतो द्या जरा. टमॅटो, बटाटा आणि सगळं एकत्र टाकणार आहे. एकदा सगळं टाकायचं आणि चांगलं तेलात परतायचं बघा. भाजू द्या, चांगलं दाखवते नंतर परत. तेलात चांगलं भाजू द्या. बघू शकता तुम्ही किती सुंदर भाजले. आता आपण घरातले थोडे थोडे तिखट टाकणार, 1 चमचा, अजून 1 चमचा, थोडंसं तांबडं, थोडंसं गरम मसाला, हळद, शेंगदाणे थोडे शेंगदाणे पण टाकलेत बघा. आणि चांगलं परतायचं आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकले बघा. हे बघा आता आपण पाणी टाकणार आहे बरं का त्याच्यात. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मोजूनच घेतलंय मी. हे बघा तुम्हाला दाखवते. अजून उकळी यायला लागली बघा. मी ह्याला ना स्वच्छ तांदूळ धुवून घेतले बरं का, 2-3 पाण्याने. तुम्ही बघू शकता. मला धरायला कुणी नसतं, मला स्वतःच करावं लागतंय, म्हणून मला तो असं एकदम तुम्हाला असं दाखवता येत नाही बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता ह्याला उकळीत झाकण लावते. नंतर आता आपण पाणी टाकले ना, पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकू बरं का, चवीपुरतं. तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला कुकर झाकण लावणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण घातली बघा. आता हे 2 शिट्टीत होती बघा आपली खिचडी मस्त. तुम्हाला नंतर दाखवते झाल्यावर. मी झाकण लावले बघा, तुम्ही बघू शकता. नंतर दाखवते तुम्हाला. बघू शकता. हे बघा 2 शिट्ट्या द्यायच्या, धरावं लागतंय, शिट्टे धरावं लागते. तुम्हाला एका प्लेटमध्ये दाखवते बरं का. आता झाली आपली खिचडी, गॅस बंद करते. चला तुम्हाला दाखवते मी काढून. हे बघा कशी झाली खिचडी, तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का, कारण मला धरायला कोण नसते म्हणून तेवढं दाखवू शकत आहे काढताना. कशी झाली खिचडी, तुमच्या तोंडाला पाणी सुटन बघा. बघा किती सुंदर खिचडी झाली. तुम्हाला ही माझी खिचडी साधी सिंपल आवडेल. तूप टाका बरं का, तूप टाकून खावा, खूप सुंदर लागतं. तुम्हाला माझी खिचडी करणं आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद दिशूला. आमेन.